आज आपण अगदी खमंग, खुसखुशीत आणि कुरकुरीत अळूवडीची रेसिपी पाहणार आहोत. अळूची पानं ही बाजारात आलेली आहेत आणि श्रावण महिना सुरू आहे, त्यामुळे आपण शाकाहारी जेवणाची शान म्हणजेच अळूवडी बनवतच असतो. तर वेळ वाया न घालवता आपण या रेसिपीला सुरू करूया. नमस्कार, मी आहे ऋतुजा आणि मराठी रेसिपीज विथ ऋतुजामध्ये तुमचं स्वागत आहे. अळूच्या पानांच्या दोन इथे मी जुड्या घेतलेल्या आहेत. त्यामध्ये 7-7 पानं होती, तर एकूण 14 मीडियम साईजच्या पानांना 2 ते 2.25 वाटी बेसन लागतं. तर एका बोलमध्ये मी हे पॅकेटमधलं बेसन घेतलेलं आहे. तुम्ही घरगुती भाजलेलं बेसन घेतलं ना तरी चालेल. त्याने सुद्धा अळूवडीला एक खमंगपणा येतो. आता अळूवडी चांगली कुरकुरीत व्हावी यासाठी 2 चमचे तांदळाचं पीठ घातलेलं आहे. त्यानंतर ओलं खोबरं जर तुम्हाला आवडत असेल ना, तर साधारण 2 चमचे खोवलेलं ओलं खोबरं घाला. तुम्हाला आवडत असेल तर आलं लसणाची पेस्ट सुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता. मी इथे घातलेली नाहीये. आता काही कोरडे मसाले घालूयात. तर पाव चमचा हळद, त्याच्यानंतर 1 मोठा चमचा मी लाल तिखट घातलेला आहे. पाव चमचा हिंग घालणार आहोत. 1.5 चमचे मी सफेद तीळ घालतीये. यामुळे अळूवडीला एक छान टेस्ट येते. तर बेसन आहे, मग पाव चमचा ओवा घेतलेला आहे. ओवा हातावरती असा चुरून घालायचा. अगदी पारंपरिक रेसिपी आहे. त्यानंतर 1 चमचा धणेपूड, अर्धा चमचा जिरेपूड आणि 1 चमचा गरम मसाला घेतलेला आहे. यामध्ये आता सगळे मसाले घातलेले आहेत. चवीनुसार मीठ घाला. आता यामध्येच ना मी अर्धी ते पाऊण वाटी चिंच आणि गुळाचा कोळ घालणार आहे. जेवढी चिंच तेवढा गुळ घेऊन तो अर्धा तास गरम पाण्यामध्ये भिजत ठेवलेला होता आणि हाताने मग आपण चांगला कोळ तयार करून घ्यायचा. जो पल्प तयार होतो तो गाळून घ्यायचा. तुम्हाला जर अळूवडी थोडीशी गोड आवडत असेल ना, तर यामध्ये गुळ जास्त वापरा. आता हे सगळं साहित्य आपण चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घेऊ आणि मगच यामध्ये पाणी घालू. घट्टसर असं बॅटर तयार करून घ्यायचं. जास्त पातळ ठेवायचं नाहीये किंवा सैल करायचं नाहीये. सैल केलेलं बॅटर पानांवरती चांगलं बसत नाही. बेसनचं स्मूथ बॅटर तयार करून झालं की आपण आता अळूची पानं तयार करून घेऊ. म्हणजे काय करायचं, पानं घरी आणल्यानंतर ती नळाखाली धुवून घ्यायची, कोरड्या फडक्याने चांगली पुसून घ्यायची आणि पानं घेताना ना शक्यतो अशी काळ्या देठाचीच घ्यायची. पानांच्या मागच्या बाजूला एक तांबूस कलरची किंवा काळ्या कलरची किनार सुद्धा असते. अशीच पानं आपल्याला अळूवडीसाठी घ्यायची असतात. पानांचे देठ काढून टाकले की याच्या ज्या जाडसर अशा शिरा आहेत ना, त्या सुद्धा सुरीने कट करून घ्यायच्या, कापून घ्यायच्या आहेत. म्हणजे याचा रोल तयार करताना अगदी सहजरित्या रोल तयार करायला येतो. शिवाय पानांच्या देठामध्ये किंवा शिरांमध्ये थोडासा खाजरेपणा पण असतो. त्यामुळे अशा जाडसर ज्या कठीण शिरा दिसतात त्यात काढून घ्यायच्या आणि त्यानंतर ना यावरती हलकेसे असे लाटणं फिरवून घ्यायचं आणि मग असं लुसलुशीत पान तयार होतं. जेणेकरून याचा रोल आपल्याला अगदी इझिली तयार करता येईल. याच पद्धतीने मी सगळी पानं आता तयार करून घेते आणि आता एक पान उलट ठेवून त्यावरती चिंच आणि गुळाचा कोळ घातलेला आहे. हलकासा तो पसरवून घ्यायचा पानावरती, कारण पानं ही खाजरी असतात. त्याचा जो खाजरेपणा आहे तो कमी करण्यासाठी आपण इथे तेल लावू शकतो, तसेच चिंच आणि गुळाचा कोळ सुद्धा लावू शकतो. पान बघा इथे मी उलट ठेवलेलं आहे आणि त्यावरती आता सगळीकडे अगदी समप्रमाणात हे बॅटर लावून घ्यायचं. हाताच्या साह्याने, बोटाच्या साह्याने असं पसरवून घ्यायचं. आता दुसरं पान घेताना पहिल्या पानापेक्षा थोडंसं छोटं पान घ्यायचं. पान उलटे तर ठेवायचंच आहे, पण त्याचे जे टोक आहे ते पहिल्या पानाच्या उलट दिशेनेच ठेवायचे आहे. सगळ्याच पानावरती पहिल्यांदा आपल्याला तेल किंवा कोळ लावून घ्यायचंय. त्यानंतर हे बॅटर लावून घ्यायचं आहे. बॅटरचा जास्त जाडसर थर द्यायचा नाहीये किंवा जास्त पातळ सुद्धा थर द्यायचा नाहीये. मीडियम असं बॅटर या पानांवरती लागलं गेलं पाहिजे. आता इथे तिसरं पान मी दुसऱ्या पानाच्या उलट दिशेने ठेवलेलं आहे. असे एकमेकांच्या उलट्या दिशेने पानं ठेवून आपल्याला याचा रोल तयार करावा लागतो. तर इथे मी 7 पानांचा एक रोल तयार करणार आहे. 7 पानं एकावरती एक ठेवून झाली की याच्या ज्या किनारी आहेत त्या आतल्या साईडला अशा फोल्ड करून घ्यायच्या. तर दोन्ही साइड्स मी आतल्या साईडला फोल्ड करून घेतल्यानंतर त्यावरती सुद्धा हाताने असं हलकसं बॅटर लावून घ्यायचं. आता जी खालची बाजू आहे ती थोडीशी वरपर्यंत फोल्ड करून घ्यायची. त्यावरती सुद्धा बॅटर लावून झालं की याचा एक टाईट रोल तयार करून घ्यायचा.
रोल जर तुम्ही सैल तयार केला तर तो सुटू शकतो. त्यामुळे शक्य होईल तेवढा घट्ट असा रोल तयार करून घ्यायचा आहे. रोलच्या वरती किंवा साईडला सुद्धा हलकंसं बॅटर लावून तयार करू शकता. स्टीमरच्या चाळणीवरती थोडासा तेलाचा हात लावलेला आहे. त्यावरती हे 2 रोल ठेवायचे आणि स्टीमरमध्ये मी इथे 1 इंचभर पाणी चांगलं उकळी येईपर्यंत गरम करून घेतलेलं आहे. त्यामध्ये रोलची ही प्लेट ठेवायची आणि मोठ्या आचेवरती 10 ते 12 मिनिटं वाफवून घ्यायचे. फार तर 12 मिनिटं लागतील. 12 मिनिटापेक्षा जास्त रोल वाफवायची गरज नाहीये. त्यानंतर गॅस बंद करून पहिल्यांदा रोल थंड करायला अशी प्लेटमध्ये बाहेर काढून घ्यायचे. अर्ध्या किंवा 1 तासाने रोल आपल्याला कट करून घ्यायचा आहे, म्हणजे त्याच्या वड्या पाडायच्या आहे. जोपर्यंत रोल थंड होत नाही तोपर्यंत आपल्याला वड्या पाडता येणार नाहीत. एकदा का रोल थंड झाला की याच्या वड्या तयार करताना सुरीला थोडंसं तेल लावा, म्हणजे पटापट एक समान आकाराच्या वड्या तुम्ही कट करू शकता. वड्या आता तुम्हाला कशा जाडसर पाहिजेत का पातळ पाहिजेत, या प्रकारे तुम्ही त्या कट करून घ्या. अळूवडी आमच्या इथे शॅलो फ्राय केली जाते. डीप फ्राय नाही करत. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही डीप फ्राय करू शकता. शॅलो फ्रायसाठी पॅनमध्ये मी 2 ते 3 चमचे तेल घेतलंय आणि त्यामध्ये पांढरे तीळ टाकलेले आहेत. तिळाने वडीला एक खमंगपणा येतो आणि तसेच टेस्ट सुद्धा चांगली येते. वड्या दोन्ही बाजूने खरपूस होईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत. तळायला जास्त वेळ लागत नाहीत. अगदी 3-4 मिनिटच या वड्या मी तळून घेतलेल्या आहेत. प्लेटमध्ये काढून घेतल्यानंतर यावरती मी थोडंसं ओलं खोबरं टाकतीये. या पद्धतीने वड्या बनवल्या ना तर अगदी खमंग खुसखुशीत तयार होतात. जास्त तेलकट होत नाही. त्यामुळे ॲज अ स्नॅक म्हणून पण तुम्ही या चहाबरोबर खाऊ शकता. छान लेयर सुटलेले आहेत आणि तांबूस रंगावरती मी तळलेल्या नव्हत्या, त्यामुळे याचा कलर सुद्धा अगदी सुरेख दिसत आहे. खूप मस्त अशी आपली ही महाराष्ट्रीयन रेसिपी आहे. त्यामुळे नक्की नक्की करून बघा. आजची ही रेसिपी जर तुम्हाला जरा सुद्धा आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक द्या. चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून ठेवा. भेटूयात आपण नवीन अशाच वेगवेगळ्या रेसिपींसोबत. तोपर्यंत मस्त राहा आणि काळजी घ्या.